सुटून आलास बाबा? कल सुटलो. अरे पण महात्मा, माझी कारभारी कशी आहे? तुझी कारभारीन तुझी भेट व्हायची हाय म्हणून अजून जिथे हाय. असं मी आलो. बरं झालं मी चाल. नाही नाही नाही, असं म्हणू नकोस माझ्या, म्हणजे असं म्हणू नकोस. राया अजून आला नाही. मला भेटला असता बरं वाटलं असतं. तुम्ही त्याला ओळखा. ओळखतो. आणि काय? आणि काय? आणि एवढा का भरल्या घरात डोळे गाया काय झालं? दोन महिने झाले पोर घराकडे फिरकलं नाही. चिठ्ठी नाही का सांगावं नाही. आज काय पहिल्यांदा सांगतीयस काय आहे? ऐकून पाठ झालंय आम्हाला तुझं बोलणं. रोज उठून तुझा हरिपाठच आहे की हो. पण मी म्हणते आपणच जावा. दादा बाबा करून त्याला घरला घेऊ. हो किती बी केली तरी लहान धाकलंच आहे ते. लहान धाकलं चांगलं धगुडा बाप्या झालाय की. खाऊ दे तिला एक बार बाहेरची खिचडी. बाहेरच्या दुनियेत कोणी कुणाचं नाही एक डाव कळलं तिथलंच माघार येईल घरच्या उभ्याला. किती दिवस राहतो बाहेर बघ. नाहीच घरला ना म्हणजे मग काय करते ना. यो हाय तो एकलाच दिलाय मला देवानं. योच पांग फेरील माझं. यो तर खेळला पाणी घालील माझ्या तोंडात. अजून माझं नाही म्हणा दुसऱ्या पोराला. वय असून नसल्यासारखा खायची मला. तू बापाला माहित नाही तो पोरगा कसला. तो आपला कोणी नाही. हे बघा तुम्ही माझं डोसकं तापव जाऊ नका. हे रोज उठून रडणं मला चालायचं नाही सांगून ठेवतो. माझ्याकडे गप रडू नको बाई. अगं रोज रडून एक दिवस डोळं घालून बसशील बघ. रडू नको गप. बाबा माझ्या तुझा त्याला घरला घेऊन आज तुम्ही दोघं माझ्या काळजाचा घडायचं. तो नाही कसं गोड लागायचं मला. खरं तुला भावाची माही येत नाही का? मी जातो तुझ्या पायावरती डोसकं ठेवतो. त्याला सांगतो की बाबा आबाच्या ऐवजी मी माफी मागतो. आई करता हिरडाव घरला म्हणून. होय बाबा लई ताणलं की तुटतंय बघ. याने लई ताणून धरले बघ. मला का नाही त्याला सारखं बघूशी वाटतंय बघ. सारखं स्वप्नात येतो रे माझ्या त्या. मी घेऊन येतो. येशील ना? तुला शपथ आहे माझी. रडू नको. मी घेऊन येतो त्यांना. मी घेऊन येतो. नोटा कधी बघायला मिळाल्या नाहीत. 1 2 3 4 5 बघितलं का बाई? एका राशीचा एवढा गल्ला कधी बघितला होता का? देनेवाला देता है तो छप्पर फाड़ के देता है.
बाई यशाला धरलाय सोडू नका. त्याची शिडी करून आपण टापला जाय आणि एकदा का टापला गेलं लाट घालायची शिडी द्यायची ढकलून. काय या या. पण आता आमच्या फळामध्ये ढोलकीवाल्याची जागा कमी नाही बरं का. 8 परत जावं लागल. तुम्ही या की आत या. यशा कुठं आहे? त्यांना मी कालच पाठवले परगावला. काव घरची माणसं बरी आहेत ना व? गणपत शेठ मला जरा बोलायचं यांच्याशी. यांच्याशी बोलायचं. बोला बोला. तुम्ही जरा बाहेर जाऊ बघू. मेहरबानगी करू. काव काय एवढा राग धरलाय माझ्यावर? असं काय वाईट केलं मी तुमचं? यशा कधी येणार आहे माघारी? 4-5 दिवस तरी लागतील. बसा तरी. काय जरुरीचं काम होतं? आईचा सांगावा घेऊन आलतो. ती जोरती तिकडे यशासाठी. आठवशी मेहरबानी होईल तुमची पाठवा त्याला. ते आपणहून आल्यात. आपणहून जाणार असतील तर मी काय बांधून ठेवणार आहे त्यासनी? माझ्या मनची गोष्ट कशी कळत नाही हो तुम्हासनी? भावाभावाची मायलेकरांची ताटातूट कशी करीन मी? तुमचं सुख ते माझं सुख नाही का? बाबा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. अचूक उत्तर या पाकिटात मिळालं. प्रत्यक्ष राम राघव टोचीने काढून दिलं. 100 रुपया देशील? काढ आधी काढ. बोल कसला प्रश्न? दुखण्याचा, आजाराचा का लॉटरीचा? नाही जी तसलं काय नाही बघा. बरी वर्ष झाली माझा पोरगा चुकलाय. असं हे राम राघव हेच पोरग चुकलंय. ते कुठं भेटलं तेवढं बरोबर सांग. बाबा तू उगवत्या दिशेला जा. तुझा पोरगा गोसावी होऊन शंकर महाराजच्या देवळामध्ये राहत. केसांच्या जटार अणवान हिणत 5 घरं भिक्षा माग कोवळा शिरा हातानं शिजवून खात. जा धुंड जा त्याला. मी समधी पृथ्वी धुंडीन बघा पर माझा पोरगा गावल ना. खावल खावल. माफ करा बाबा.